भगवंत मला म्हणाले, चिडतोस का रे बाळ, गोष्टी मनासारख्या नाही झाल्या. नाकावरचा राग आता डोळ्यात तुझा उतरला. नक्कीच हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरला. लेकरू तू माझा, तुला मीच तर आहे ना रे सांभाळणारा. नक्कीच असे भगवंत प्रत्येकाला सांगत असतात. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक वेळी तुम्ही लक्षात घ्या, तुमचं भविष्य तुमच्या या जन्माच्या कर्मावर अवलंबून असतं. सगळ्यात शेवटी कर्माचा हिशोब होतो, त्यावर पुढचा जन्म तुमचा ठरतो आणि तुमचं यश देखील तुमच्या कर्मांवर ठरत असतं. म्हणून तुम्ही जीवनात काही करू नका. निस्वार्थ मनाने बाळूमामांचे नामस्मरण करा आणि कायम भक्तीत राहा. कारण जी शक्ती भक्तीत आहे ती कशातही नाही, ही गोष्ट नक्कीच खरे. असेच बाळूमामांचे गोड आणि आशीर्वादी संदेश तसेच प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड संदेश तुम्हाला सर्वात आधी प्राप्त होतील. आणि आत्ताच आपल्या या संदेशाला लाईक करून ही ठेवा. मित्रांनो, तुम्ही किती देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वरांच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यावर दुखवलं गेलं असेल, नक्कीच त्यांच्या एक एक अश्रूचा हिशोब हे परमेश्वर आज ना उद्या घेतच असतो. यामध्ये थोडीही शंका नाही. ही गोष्ट तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. नक्कीच भगवंत म्हणतो, स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचं एक पद्धतीचं स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणे हे यापेक्षाही सुंदर नक्कीच काही नाही. हे मात्र नक्कीच खरे. भगवंता, किती संकटे येऊ दे, मी ते सहन करीन, पण मला कधी एकटा सोडू नको. हीच मी तुमच्या चरणी एक पद्धतीची नक्कीच प्रार्थना करतो. मित्रांनो, प्रत्येकाला हा संदेश ऐकायचा आहे, कारण हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. म्हणून जितकाही तुमच्याकडे आज शिल्लक वेळ आहे, तितका वेळ मात्र तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका. हा संदेश तुमच्यासाठी सर्वात उत्तम संदेश आणि गोड संदेश आणि प्रेरणादायी संदेश आहे. ट्रेन आणि मन दोघेही नक्की धडधडत असतात. दोघांनाही नेमक्या ट्रॅक नक्कीच पूर्णपणे वरूनच धावावे लागते, नाहीतर कोणाचा तरी मनाचा अपघात होण्याची इथे दाट शक्यता असते. त्यांना त्यांचे गंतव्यस्थान माहिती असणे देखील गरजेचं आहे. वेळोवेळी दोघांनाही दिलेल्या सिग्नलनुसार काळजी घेणे देखील गरजेचं आहे. म्हणून त्यांना घेऊन चालणारा मोटर मनकुशल लागतो. अपघात झालेली ट्रेन एक वेळ स्पेअर पार्ट घालून रिपेअर होऊ शकते, पण मन कधी होऊ शकत नाही. हेच मोठं आणि नक्कीच खरं सत्य आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाला कधी दुःखी होऊ देऊ नका, कारण जो व्यक्ती प्रत्येक वेळी भगवंतांनी दिलेल्या या मनाला दुःखी करतो, पुन्हा त्या मनाला सावरणं मात्र कठीण असतं. हे नक्कीच खरे. ज्या पद्धतीने दिवाळीची पूर्वतयारी असते ना, म्हणजे ती पूर्वतयारीत म्हणजे तुम्ही आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती कणखर आहात हे बघण्याची ती एक पद्धतीची कसोटी असते. हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. जीवनातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू, गोष्टींशी नक्कीच तुम्ही कृतज्ञता बाळगा. त्या प्रत्येक गोष्टी तुमच्याशी कृतज्ञता नक्की बाळगतीलच, हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो. रिकामा कलश भरत असताना आवाज करतो आणि मात्र भरल्यानंतर निशब्द होतो. हीच मोठी शब्द नक्कीच ही मोठी गोष्ट नक्कीच आहे. अशा ठिकाणी तुमच्या विचारांचे तुम्ही बी रुजवा, ज्यांच्याकडून चांगले खत पाणी मिळेल. अन्यथा नगद इथे तुम्ही तुमच्या विचारांचे बी रुजवाल तर तुम्हाला त्याचे येणारे नक्कीच फळ आणि परिणाम देखील वाईट होतील. हे नक्कीच खरे. काही आठवणी भाजलेल्या उरणासारख्या असतात, आयुष्यभर सोबत पूर्णपणे सोडत नाहीत. हे देखील खरे. घडून आणलेला घात, घडलेला अपघात हेच असतं. तोल सांभाळून ज्याला आयुष्याला झोल देता आलं, त्याला आयुष्याचं मोल कळलं. हे देखील खरे. मित्रांनो, नक्कीच भगवंत सांगतो, विचारांचा कोन बदल, दृष्टिकोन सहज तुझा बदलून जाईल. सगळे नक्की चांगले असतात, पण एवढेच चांगले व्हा की समोरच्याने म्हटले पाहिजे, अलगदा नक्की गेले. कारण ही व्यक्ती होणारी प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे लक्षात घ्या,
तुम्ही इतकं चांगलं बना की भगवंत तुम्हाला शोधत येईल. तुम्हाला भगवंतांना शोधण्याची गरज लागणार नाही. इतके चांगले कर्म तुम्ही नक्कीच करा. मनुष्य स्वभाव वाहणाऱ्या झऱ्यासारखा निर्माण नक्कीच निर्मळ आणि संथ असावा. जर त्याचं डबकं झालं तर डास बसू लागतील. ही गोष्ट सत्य आहे. तुम्ही नसणाऱ्या जाणीवीने समोरच्यांच्या डोळ्यात अश्रू तरले म्हणजे तुम्ही काहीतरी आयुष्यात गमावलो हे मात्र खरे. मित्रांनो, पाण्याची बाटली की पाणी पारदर्शक हे त्यात नक्की असलेल्या पाण्यावर अवलंबून असते. पण जर पाणी गढूळ असेल ना, तर तसेच जर पाणी हे माणसांचे अंतर्मन असेल आणि बाटली जर शरीर असेल तर काय असते हे देखील खरे. चौकट चांगल्या विचारांची असावी, त्यात कोणताही कट नसावा हे मात्र नक्कीच अटळ सत्य. विरहट म्हणजे विजेचे चमकणे व गडगडणे यामधील अंतर असतो. सेकंद गाठा इतर दोघांपेक्षा सडसडीत का? कारण तो सतत चालत असतो. चालला तरच चलाल हे देखील खरे. मित्रांनो, तोच दीपक चटका लावून जातो जो विजू नये म्हणून त्याची काळजी घेत असतो हे देखील अटळ सत्य. स्वप्न अंधारातच का दिसतात? कारण उजेडात लोकांची खरी स्वप्ने आणि नक्कीच रूपे दिसतात हे मात्र नक्कीच खरे. नक्कीच सत्य आहे. अलिशान घराच्या दरवाजापेक्षा हृदयाचे दरवाजे अलिशान असावे लागतात. कारण भगवंत तुमचे घर नाही तर तुमचे हृदय बघतो. ही गोष्ट सर्वात मोठी खरे. बाहेरून घरी आलो की नक्की आहे की सायबर कॅफेत तेच कळत नाही. आता घरांना सायबर कॅफेचे स्वरूप आले आहे हे नक्कीच वरचेवर खरं होत जात आहे. मित्रांनो, साधं सोपं जगणं एवढं की सरळ नसतं. त्यासाठी महत्त्वप्रयास परिश्रम आणि येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची एक पद्धतीची कला अवगत असणे गरजेचं आहे. कारण सरळ रेग मारणे वेड्या वाकड्या रेगापेक्षा नेहमी जास्त कठीण असते हे मात्र खरे. अपघात सरळ रस्त्यावरच जास्त होतो हीच गोष्ट खरी आहे. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत नक्कीच प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी लोक नक्की चाकं असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मात्र मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे एक नक्की क्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजू लढतात आणि तुम्ही तो रथ कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होतं. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे. खरे सौंदर्य हे शिंपल्यातील नक्की मोत्यासारखे असते बरं का. ते पाहण्यासाठी आत डोकवावे लागते. त्यासाठी त्याला कितीतरी खडतर परिस्थितीतून जावे लागते. यावरूनच त्याची किंमत ठरते. ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवायचे. चुकीचा माणूस आपल्याशी किती गोड जरी बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस किती परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी नक्कीच औषध बनेल हे देखील खरे. मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं, परंतु मार्ग चुकला हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मार्ग चुकलेला आहे आणि नक्कीच चुकलेला म्हणजे तुमचा मार्ग चुकीचा आहे असं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तो मार्ग बदला. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, ज्या मार्गावर तुम्हाला जास्त अडचणी येतील तोच मार्ग तुमच्यासाठी सर्वात चांगला असेल. कारण परमेश्वर नक्कीच यश लगेच प्रत्येकाला देत नसतो. तो तर सर्वात आधी त्यांची परीक्षा घेतात. हीच मोठी गोष्ट. त्याच्यासोबत नेहमी राहा. ज्याची वेळ खराब आहे परंतु त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. ज्याची नियत खराब आहे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. आहारात सत्व आणि वागण्यात तत्व, बोलण्यात नक्कीच ममत्व असेल तर जीवनाला मात्र महत्त्व येतं हे देखील खरे. आयुष्यात खूप सारे जण येतील आणि जातील देखील, पण प्रत्येकालाच तुम्ही लक्षात ठेवू नका. पण जे तुम्हाला नक्कीच तुमच्या सुखदुःखात सामील होतील तुम्ही त्यांना मात्र तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. भगवंतांनी दिलेलं त्यातलं थोडंसे इतरांनाही तुम्ही देऊन बघा. देव होता नाही आलं तरी चालेल, मात्र तुम्ही माणूस नक्कीच होऊन बघा. हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट. ज्या व्यक्तीचे विचार नेहमी निर्मळ आणि सकारात्मक असतात
नक्कीच भगवंत त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतात बरं का. फक्त तुम्हालाही तुमचे मन निर्मळ आणि सकारात्मक ठेवायचे आहेत. भगवंत कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तुमची मदत नक्कीच करतील, हे मात्र अटळ सत्य. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नको भक्ता, कारण उत्तम दिवस हे तुला आठवणी देतील, चांगले दिवस हे तुला आनंद देतील, वाईट दिवस हे तुला अनुभव देतील, तर अत्यंत वाईट दिवस हे तुला शिकवण देतील. हेच अटळ सत्य असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही, हे देखील तितकंच खरे. भगवंतांच्या चरणी सतत तुम्ही प्रार्थना करा. मी कसाही असलो तरी भगवंत नक्कीच तुमचा आहे. तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला तुम्ही सांभाळून घ्या, अशी तुम्ही भगवंतांच्या चरणी नेहमी प्रार्थना करा. नक्कीच हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, आपण बाळूमामांजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नको. माझा मीपणा नेहमी तू काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नको. नामामध्ये प्रेम दे आणि तुमच्या चरणी वृद्ध श्रद्धा नक्कीच सतत टिकू दे. ही तुम्ही भगवंतांच्या चरणी ही देखील नक्कीच प्रार्थना करा. तू फक्त विश्वास ठेव आणि नामस्मरण हे निस्वार्थ मनाने कर. तुझी फक्त वाईट वेळच नाही तर संपूर्ण आयुष्य नाही बदलून टाकले तर तू बोल, नक्कीच बोल. हे तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, जो करेल भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने, भगवंत राहतील त्याच्या पाठीशी, हे देखील तितकंच खरे. आजचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण आजचा हा संदेश फक्त आणि फक्त नक्कीच तुमच्यासाठी आहे. म्हणून जितकाही वेळ शिल्लक आहे तितका वेळ तुम्ही हा संदेश ऐका. ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये नक्कीच अमर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मृत्यू. हे नक्कीच अटळ सत्यही आहे. ही गोष्ट देखील खरी आहे. आपण जे ठरवतो वा ठरवलेलं असतं ते कधीच आपल्याला करता येत नाही किंवा होत नाही. तसेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काहीच घडत नाही. पण कधीकधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजी पोटी विचार करत बसतो. त्यावेळी बऱ्याचदा मनुष्य विचार करून थकतो व मनावर तणाव नक्कीच घेतो आणि त्यामुळेच तो माणूस आजारी होतो. यावर उपाय काय असतो तर नक्कीच लक्षात घ्या. जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे, कारण जी गोष्ट तुमच्या हाताबाहेरची असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास तुम्ही जेवढं जगणार आहे नक्कीच आहात त्या अगोदरच तुमचं आयुष्य संपलेलं असेल. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिचा तर अजिबातच विचार न करणे, कारण जी गोष्ट घडलेली नाही त्याची जास्त चिंता वाहून तरी काय फायदा. ही गोष्ट तुम्ही एकदा तरी लक्षात घ्या. तर सध्या जे घडत आहे त्यावर अवलोकन करा आणि नेहमी प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घ्या. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. जीवनात तुमच्याजवळ किती अमात संपत्ती आली असेल, पण तिचा नक्कीच पूर्णपणे उपभोग घेण्यासाठी तुमची मानसिक स्थिती देखील नक्कीच नसेल तर तिचा काहीच उपयोग नसतो. ज्याप्रमाणे घरात किती वेगवेगळ्या प्रकारचे सेट असू द्या, जसे की सोफा सेट, डिनर सेट, डायनिंग सेट किंवा टी व्ही सेट, म्युझिक सेट असो किंवा मेकअप सेट असेल किंवा वगैरे वगैरे, पण नक्कीच तुमचं माइंडसेट म्हणजे चांगले परिपक्व मन नसेल तर त्या बाकीच्या सर्व सेटचा उपयोग हे अगदी शून्याबरोबर आहे. म्हणून प्रत्येक क्षण तुम्ही नक्की उमजून जगा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. बचत जेव्हा भाजीचे किंवा तेलाचे पाकिट तेल काढल्यावर दाबून वापरतो, अशी ही यादी संपतच नाही. अजून खूप आहे, पण हा लेख शेपटीसारखा वाढतच जाईल. हे सर्व आपण का करतो तर नक्कीच बचतीसाठी. ज्याला पैशाची कदर आहे, ज्याला बचत म्हणजे काय हे समजले, त्याला बचत म्हणजे पैसा पूर्णपणे वाटवणे हे नक्कीच पटले. ज्याने कष्ट घेऊन पैसा कमवलाय त्याला पैशाचे मोल प्रत्येक वेळी समजले. ज्याला आई वडिलांच्या कष्टांची जाणीव असते व ज्याला घरातील जे लोक नक्कीच कष्ट घेत आहे यांची कदर आहे,
त्याला भविष्यात काही तरतूद पाहिजे याची देखील जाणीव आहे, हे देखील अटळ सत्य. एक विश्वास ठेव. आता शांतपणे प्रेमळ भक्ता, तू विचार कर की तुझ्या आयुष्यात आज जे काही अडचणी नक्कीच आहेत किंवा येतात किंवा असतात, त्या कधी कधी तुला भल्यासाठीच आहेत किंवा येतात किंवा असतात, ज्यावर नक्कीच मात केल्यावर तुला प्रचंड आनंद लाभेल व ज्याला तू अडचण समजत होतो ती गोष्ट नंतर फायद्याचीच होते. म्हणजेच काही अडचणींमुळे तुझे प्रगती होते. त्यामुळे अशा गोष्टीमुळे तू कधी हार मानू नको. नेहमी आनंदी राहा आणि तू नेहमी कृतीत राहा आणि नक्कीच कृती करत राहा आणि मार्ग शोध, ध्यान कर, पुस्तक वाच, रोज तास 2 तास चालायला जा, चांगल्या कल्पना कर. कुणाचं ठाऊक तुझे नक्कीच म्हणजे स्वप्नाचे जीवन पुढच्या वळणावर वाट पाहत उभं असेल. फक्त तुम्हाला प्रत्येक काळी नक्कीच भगवंतांवरती देखील विश्वास ठेवायचे. मित्रांनो, हृदयांतर आहे. तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशीही तुम्ही ठेवू नका. खरं तर मतभेद नक्कीच एकमेकांशी पूर्णपणे असू शकतात आणि जरूर असावे, पण मनात कायम भेद कधी तुमच्या ठेवू नका. एखादी वाद नक्की घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचं मूल्य आहे. तो विनाकारण बाळगू नक्कीच तुम्ही जगू नका. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे. त्याचे स्मरण असावे, बाह्य कधी नसावे. हे देखील अटळ सत्य. प्रवास आयुष्यांचा नक्कीच असतो. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नसतो. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण नक्कीच अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा आपल्याला शिकवून देखील जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवट राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडलेली जातात, तर काही कोरेच राहून जातात आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचे नक्की तयार होते ते म्हणजे वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचं पुस्तक. हे देखील खरे. भगवंत म्हणतो, आयुष्य म्हणजे पुस्तक आहे. यामधील पहिलं आणि शेवटचं पान हे आम्ही लिहून ठेवलेलं आहे. पहिल्या पानावर आम्ही माणसाचा जन्म लिहून ठेवला आहे आणि नक्कीच शेवटच्या पानावर माणसाचं मृत्यू लिहून ठेवलेला आहे. आणि आयुष्याचं पुस्तक हे 3 पानाचं असतं. त्यामुळे पहिलं आणि शेवटचं पान भगवंतांनी लिहून ठेवले. आणि कोणतं लिहून ठेवले हे तुम्हाला समजलंच असेल. तर आता उरलेला प्रश्न असतो तो म्हणजे मधल्या पानाचा. तर नक्कीच ते मधलं पान फक्त आणि फक्त आपल्याला भरायचं असतं. एवढं मात्र प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा. मित्रांनो, सुंदर विचार दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यास एखादं समाधान वाटतं. हा खेळ, संस्कार, समज आणि मानसिकतेचाच असतो. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नसतं आणि वाटून खाणारं कधी उपाशी मरत नसतं. हे मात्र खरे. कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे कुणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे मात्र जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने आम्ही स्वीकारले, कष्ट नाकारले कधी जमलेच नाही. नक्कीच जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे हे मात्र जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ नक्कीच माणसाची मोठ बांधली आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. हीच मोठी गोष्ट जीवनामध्ये असते. तुम्ही जितकं जास्त समाधान असाल तितके जास्त तुम्हाला सुख मिळेल आणि जितकं जास्त तुम्ही दुःखी असाल त्यापेक्षा जास्त तुम्हाला दुःख नक्कीच होईल. हे मात्र खरे. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य प्रत्येकाचं एका क्षणामध्ये निष्ठून जातं आणि आपण उगीच भ्रमात असतो की आपण वर्षानुवर्षे मोठं होत नक्कीच चाललो आहे. प्रेम माणसांवर करा, त्यांच्या सवीवर कधीच करू नका. नाराज व्हा त्यांच्या बोलण्यावर, पण त्यांच्यावर नाही. विसरा त्यांच्या चुका, पण त्यांना नाही. कारण माणुसकीपेक्षा मोठं संपूर्ण या जगात काहीच नाही. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, शब्द हे आपलेच असतात बरं का.
शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवले रडता रडता हसवायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच एखाद्याची नक्की आयुष्यभर साथ. नक्की शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन देखील जिंकेल आणि जो मन जिंकेल तो मात्र हे संपूर्ण जग जिंकेल. ही शब्दाची ताकद असते. ताकद नक्की शब्दाची भरपूर आहे. जर तुम्ही तलवारीची धार पाहाल त्या पद्धतीनेच असते शब्दांची धार. तलवारीच्या नक्कीच पूर्णपणे धारेने आपल्याला जखम होते आणि ती जखम नक्कीच आपल्याला दिसते आणि त्याच्या वेदनाही होतात. आणि शब्दाचेही असंच आहे. शब्दाने देखील नक्कीच जखम होते आणि नक्कीच त्याच्या वेदनाही होतात. फरक फक्त इतकाच असतो की तलवारीने झालेली जखम ही बाहेरून दिसते आणि नक्कीच शब्दाने झालेली जखम हे नक्कीच मध्ये होते, ते म्हणजे हृदयात किंवा मनावर होते. हे जटिल सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही कायम चांगले शब्द नक्कीच प्रत्येक वेळी वापरा. नक्कीच आनंदी राहाल हे तुम्हाला नक्कीच पूर्णपणे समजले पाहिजे. कालच्या पावसात एक घटना घडली हे नक्कीच अप्रतिम आहे. तुम्ही नक्कीच शांत मनाने ऐका. तर कालच्या पावसामध्ये एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक खाली पडलं. दोघेजण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. ती म्हणजे चिमणा आणि चिमणी. यांचं घरटं खाली पडल्यानंतर ते एकदम स्तब्ध बसून होते. त्यावेळी चिमणा म्हणाला, सकाळी बोलूयात. चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची. ते दोघे वाट बघत नक्कीच बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता. पुन्हा नव्या काड्या आणू. मात्र त्या नक्कीच चिमणीच्या नक्कीच डोळ्यात पाणी आलं. चिमणा, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं हे आपल्या हातात असतं. आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहो. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली आणि अजून एकदा त्याहून छान सुंदर त्यानं घरटे बांधले. कारण त्यांना त्या प्रत्यक्ष घरट्याच्या प्रत्येक वस्तू भगवंतांनी भरपूर चांगल्या नक्कीच मिळून दिल्या. हेच असतं. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अडचण येईल तुम्ही कधी कोणाच्या नक्कीच मदतीची अपेक्षा करू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. 4 दिवस एकांतवासात जा. लोक तुमचं नावसुद्धा विसरून जातील की आपण लोकांकरिता विशेष आहो. परंतु वास्तविकता हीच असते की तुमच्या असण्याने किंवा नसण्याने कुणालाही काहीच फरक पडत नसतो. ज्याची जितकी गरज असते तो तितका तुमचा वापर करीत असतो. नक्कीच एक पूर्णपणे अर्ज आहे. न रुकी वक्त की गर्दिश, ना जमाना बदला. पेड़ सुका तो परिंदोने ठिकाणा बदला. हेच असते. जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुमच्या भगवंताशिवाय कोणी तुमच्या सोबत नसेल. हे मात्र अटळ सत्य प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. मित्रांनो, हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. अजून काही वेळ देऊन तुम्ही हा संदेश ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठी आहे. भगवंत सांगतो, तू चांगले आहेस की वाईट आहेस असा विचार कधीच करू नको. कारण जेव्हा लोकांना तुझी गरज पडेल तेव्हा तू चांगले ठरशील आणि जेव्हा तुझी गरज संपेल तेव्हा मात्र तू नक्कीच वाईट ठरशील. म्हणून तू चांगला असशील किंवा वाईट हे मात्र परमात्म्याला आणि तुझ्या आत्म्याला माहिती आहे. म्हणून कधी निराश होऊ नका. जसे तुम्ही आहात तसे नक्कीच पूर्णपणे तुम्ही व्हा. हे मात्र तुमच्यासाठी नक्कीच चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. मित्रांनो, नक्कीच आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते असतं आपलं अस्तित्व. आणि जे आपल्या माघारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर आपलं स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वालासुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. हे मात्र नक्कीच गोष्ट अटळ सत्य आणि अटळ खरी आहे. मित्रांनो, भगवंत सांगतो, दुसऱ्यांच्या घरच्या नक्कीच परिस्थितीवर कधी हसू नको. कारण नक्कीच एखादी सावली तुझ्या जवळ असली तर ती सावली केव्हा नक्कीच तुझ्यापासून जाईल हे मात्र वेळेवर असतं. म्हणून लक्षात घ्या. सोडून द्यायला शिका.
हा असाच वागला आणि तो तसाच वागला, हा असं बोलला व त्याने मात्र माझा विश्वासघात केला आणि त्याने धोका दिला. भगवंत सांगतो किती त्रास करून घेतो कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तू नक्कीच पुढे कसं वागतो तू याचा विचार कर. नक्कीच कुठे तू चुकला याचा तू अभ्यास कर. त्यांच्या चुका तिथे सोडून दे आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तू मात्र नेहमी आनंदाने सुरुवात कर. हे तुझ्यासाठी सर्वात मौल्यवान नक्कीच चांगली गोष्ट आहे. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान. झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान. आयुष्य म्हणजे शोधला तर नुसतं अर्थ आहे, नाही तर नुसता स्वार्थ आहे. हे मात्र अटळ सत्य नक्कीच आहे. मित्रांनो, हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. नक्कीच भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नसतो, तो एक पद्धतीचा गुन्हा झालेला आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव नक्की टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा देखील भरोसा राहिलेला नाही. पण तुम्ही तुमचं चांगलं वागणं कधी सोडू नका, कारण तुम्ही चांगले कर्म करत असाल किंवा वाईट कर्म करत असाल, तुमच्या प्रत्येक कर्माचा OTP हा सर्वात आधी भगवंतांच्या मोबाईलवर जातो. ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. म्हणून तुम्ही कायम चांगले कर्म करा. नक्कीच तुमच्यासाठी हे चांगले कर्म सर्वश्रेष्ठ आहेत. पूर्ण संदेश ऐकला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. भेटूया आपण पुढील एका नवीन बाळूमामांच्या संदेशाद्वारे.